सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार। शपथविधीची मला कल्पनाच नाही। उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांच्या निवडीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया। 12 तारखेला विलीनीकरणाची घोषणा होणार होती। शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट। अजून दुखवटाही संपला नाही आणि सुनेत्रा पवार घेणार शपथ। इतकी घाई कशासाठी? अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या 2 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर शुक्रवारी बारामती येथे अस्थि विसर्जनाचा विधी पार पडला। त्यानंतर रात्री उशिरा सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना झाल्या। शनिवारी दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली। या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली गेली आहे। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे। आज केवळ सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार असून इतर कोणत्याही मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही। दरम्यान अजित पवारांकडे असलेली अर्थ, राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा ही महत्त्वाची खाती चर्चेत आली आहे। सध्याच्या निर्णयानुसार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अर्थ खाते वगळता राज्य उत्पादन शुल्क व क्रीडा विभागाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम राहणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे। या अत्यंत वेगाने घडणाऱ्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसकडूनही इतकी घाई का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय। सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याची बातमी मी सकाळी वाचली। हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे। ही चर्चा इथे झाली नाही, मुंबईत झाली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे। यावर मी फार भाष्य करणार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसते। त्याच्या आम्ही कोणी भाष्य करणार नाही। याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत मोठा खुलासा केला। ते म्हणाले की गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू होती। या चर्चांचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते। सर्व बैठक आणि वाटाघाटी या दोघांनीच केल्या होत्या। 12 तारखेला विलीनीकरणाबाबत अधिकृत घोषणा होणार होती, मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे या प्रक्रियेला खंड पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची जबाबदारी अजित पवारांकडे होती। त्या चर्चांमध्ये मी सहभागी नव्हतो असेही शरद पवार यांनी सांगितले। शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या माहितीला दुजोरा दिलाय। अजित पवार यांच्या निधनाबाबत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार म्हणाले की अजित पवार हे गेली अनेक वर्षे संघटना आणि सामान्य लोकांशी सुसंवाद ठेवून काम करणारे कर्तृत्ववान नेते होते। लोकांच्या प्रश्नांची सखोल माहिती घेऊन त्यावर न्याय देता येईल अशा पद्धतीने ते काम करत। त्यांच्या कामाची सुरुवात रोज सकाळी लवकर होत असे। आज ते हयात असते तर घरी बसले नसते। त्यांचे जाणे हा आम्हा सगळ्यांसाठी मोठा आघात आहे। या परिस्थितीला सामोरे जाणे आव्हानात्मक आहे। ते पुढे म्हणाले की जे गेले आहेत त्यांना परत आणता येत नाही। अशा परिस्थितीत कोणीतरी पुढे येऊन जबाबदारी घेणे गरजेचे आहे। त्यातूनच त्यांच्या पक्षाने सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आणलेले दिसतंय। या सर्व घडामोडींमुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाल्याचं चित्र स्पष्ट झालंय। अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली एकत्र येण्याची प्रक्रिया आता अनिश्चित काळासाठी थांबली आहे।
दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा न करता मुंबईत दाखल झाल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नाराजीचे सूर असल्याची चर्चा रंगली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।